तर मित्रांनो, आंतरराष्ट्रीय आबाळ हेपले संघटना यांच्याबरोबर दोन शब्द बोलायचे मला. साबळे पाटील हे काय म्हणतात की डॉलरच्या तुलनेत आपला रुपया लय कमजोर झालाय, रुपया लय वाढायला लागलाय. म्हणजे थोडक्यात आपल्या 94 रुपयाच्या आसपास गेलाय डॉलर. म्हणजे आपलं 94 रुपये लागते त्याच्या अमेरिकेच्या एका डॉलरला. मग डॉलर वाढतून कमी होतो ह्याचं कारण काय माहिती आहे का? हे म्हणतोय मोदीजी तुम्ही काय करताय. आता ह्याच्या हापिसात बघितलं तर ते लॅपटॉप मॅकबुकचं ती अमेरिकेची कंपनी, ह्याच्या हातात मोबाईल ॲपलचा ती अमेरिकेची कंपनी, ह्याच्या हातात घड्याळ काय तर तिकडं कुठलं नवीन घेतलंय मध्ये त्याने 10,000-20,000चं ती अमेरिकेची कंपनी, ह्याच्या हातात काय त्या ऑफिसमधल्या लाईटी चायनाच्या, ह्याचं सगळं बूट ह्याचा रिबॉकचा ती बी अमेरिकेची कंपनी. आणि हे म्हणतोय मोदीजी रुपया पाडायला लागला. तर मोदीजीने इंटरनॅशनल कंपन्याचं सामान एकट्याने खरेदी करून रुपया वाढतो बरं. अरे आपण सगळ्यांनी मिळून खरेदी इंडियन मार्केटची केली, इंडियन वापरलं तर ती रुपया स्ट्रॉंग होईल ना. का रुपया पडायला लागला आणि मोदीजी आता काय करा, मोदी अंधभक्तांनो असं नाही चालत. तर तू दाखवतोय ते बघ ना, रुपया पडायला लागला, रुपया चढायला लागला, ह्याचं कारण तू स्वतः आहे. तू तुझ्या ऑफिसात मॅकबुक शायनिंगसाठी दाखवतो, ते वायफायचं गटगुळ सुद्धा त्याने त्या ॲपलचं घेतलंय. आणि हे म्हणतो मोदीजी रुपया वाढायला लागला. आणि पैसे हे डॉलरमध्ये कमावतो, म्हणजे ह्याला डॉलर वाढाल तेवढा फायद्याचा आहे. पण दाखवायचंय मोदीजी असला कार्यक्रम लावलाय. ह्याचं आंतरराष्ट्रीय आबाळ हेपले संघटना म्हणून तर आज म्हणतोय. आता हे आंतरराष्ट्रीय हेपलाय लागलाय.